असं म्हणतात महाकालचं दर्शन केल्यानंतर उज्जैनमध्ये आपण स्टे करू शकत नाही, म्हणजे राहू शकत नाही. आता हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे मला माहीत नाही, पण त्यामुळे आम्हाला दर्शन झाल्यानंतर लगेच निघावं लागलं पुढच्या प्रवासासाठी. आणि रस्त्यात तुम्ही पाहू शकता इतका डेंजर फॉग होता ना, अक्षरशः विजिबिलिटी 0 झालेली होती. आणि तरी पण आम्ही गाडी चालवत 7:30 पर्यंत येऊन पोहोचलो सावरिया सेट. तिथे आल्यानंतर एका हॉटेलला रूम्स घेतल्या आणि ते आराम वगैरे केला. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि दुपारी 2:30 वाजता दर्शन सुरू होणार होतं सावरिया सेटचं. तर मग आम्ही 2 वाजेपर्यंत आम्ही इथे येऊन पोहोचलो होतो मंदिरच्या पार्किंगमध्ये. इथे यांचं फोटोशूट वगैरे झालं आणि मग आम्ही चहा घेतला. तर रजवाडी चहा होता तिथे, मग तो घेतला. फर्स्ट टाईम मी ट्राय केला होता. आणि त्यानंतर मग पुढे आलो. मग ते मोरपीस वगैरे, गुलाब प्रसाद वगैरे असतं तर ते सगळं घेतलं. आणि मग तिथेच लगेच ते टिक्का लावतात ना राधे राधेचा, तर तो पण आम्ही लावून घेतला. म्हणजे मी अगोदर लावला, मग पिल्लूला लावला, तर मग आहोंची पण इच्छा झाली, मग त्यांनी पण लावलं. मग सगळ्यांनीच आम्ही लावून घेतला आणि खूप छान वाटत होतं ॲक्च्युली ते लावल्यानंतर. चेहरा पण छान दिसत होता आणि छान वाटतं मंदिराच्या परिसरात असं लावायला. आणि ही इच्छा माझी महाकालमध्ये अपूर्ण राहिली, कारण तिथे इतकी गडबड गोंधळ झाला ना आमच्या सगळ्याच गोष्टींचा, त्यामुळे हे सगळं काढायचं तिथलं तर राहून गेलं. मग म्हटलं चला इथे काढून घ्यावं. आणि लाईनला लागलो तर ह्याचे पाय लगेच दुखायला लागले. त्याने मला उचलून घ्यायला लावलं. मग त्याला उचलूनच बरीचशी लाईन आम्ही क्रॉस केली. आणि तिथे ना थोडंसं ऊन पण होतं अर्ध्या लाईनला, त्याच्यामुळे ना थोडंसं त्याला उन्हाचा पण त्रासच होत होता. म्हणून म्हटलं चला उचलून घेऊयात. आणि तिथे मग सावलिया सेट की जय, राधे राधे हे सगळं म्हणत जय जयकार करत करत आम्ही पुढे चाललो होतो. गर्दी भरपूर होती, कारण लाईन भरपूर मोठी होती, पण चालती लाईन होती, अशी स्टॉप नव्हती झालेली, एकाच ठिकाणी थांबलेली लाईन नव्हती, त्यामुळे इतकं काही जास्त वाटलं नाही. आणि आमच्या बिट्टूला जिथे कुठं लहान लेकरं दिसतात ना तिथे लगेच त्यांच्याशी मैत्री करायची असते. 2 दिवस झालं त्याला फक्त आमच्या 2-3 जणांचा चेहरा दिसत होता ना, त्याला लहान लेकरच दिसले नव्हते. त्यामुळे जेव्हा त्याला लहान लेकरू दिसताना लगेच हाय बाय त्याचं सुरू झालं. आणि पप्पासोबत पण मस्ती त्याची चालूच होती. त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो मंदिरामध्ये पण याचे थोडेफार फोटोज वगैरे काढले. आणि इतका छान पोज देतो ना फोटो, खूप सुंदर आले त्याचे. आणि त्या मंदिराचा ॲम्बियन्स पण खूप भारी होता. देवाच्या खूप जवळ जाऊन व्हिडिओ फोटोज काढायला अलाउड नव्हतं, म्हणून बाहेर आल्यानंतर मग आम्ही हे दोरे वगैरे घेतले. त्यानंतर झाला आहोंचा खूप मोठा पचका. तिथे छाच राबडी विकायला होते, यांना वाटलं ती रबडी आहे म्हणजे स्वीट, पण त्यांनी ती राबडी घेतली आणि ती थोडी आंबट लागली, त्यामुळे त्यांचा भरपूर मोठा पचका झाला. त्यानंतर मग जेवणासाठी आम्ही राधाराणी रेस्टॉरंटला थांबलो, कारण त्याच्या रील्स बघून आम्ही इथे आलो होतो, पण ते ऐन वेळेला बंद होतं. तर इथे पण आमचा भरपूर मोठा पचका झाला. त्यानंतर मग त्याच्या शेजारी आम्ही दालबाटी चुरमाचं जेवण केलं. आणि असं होतं आमचा ट्रिपचा सेकंड डे.